मंडळी, मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचं मोठा धूमधडाक्यात आगमन झालं. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी अगदी पहिल्या दिवशीच मोठ्या रांगा लागल्याचंही पाहायला मिळालं. पाहुयात मुंबईतल्या या मोठ्या बाप्पांच्या आगमनानंतर तिथल्या मंडपांमध्ये झालेला जल्लोष. मुंबईसह राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झाली. लालबागच्या राजाचं यंदा 92वं वर्ष आहे. पहाटे 4 वाजता पारंपरिक पद्धतीनं लालबागच्या राजाची विधिवत पूजा झाली. विविध राजकीय नेते आणि कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. गणेश गल्लीच्या राजाचं यंदा 98वं वर्ष आहे. गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीची विधिवत पूजा संपन्न झाली. यंदा या मंडळाचं 106वं वर्ष आहे. चिंचपोकळी इथे संभाजी महाराजांच्या दरबाराचा देखावा साकारण्यात आलाय. किंग सर्कल इथल्या जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. 70 किलो सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनी बाप्पाची मूर्ती सजवण्यात आली आहे. गिरगावच्या राजाची विधिवत पूजा झाली. जगन्नाथाच्या रूपात असलेली गिरगावच्या राजाची मूर्ती सर्वांना आकर्षित करते. 27 फूट उंच आणि सुमारे 8 टन वजनाची ही मूर्ती पूर्णपणे शाडू मातीपासून बनवण्यात आली आहे. अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळाचं यंदा 60वं वर्ष आहे. अंधेरीचा राजा मंडळानं देशातील प्रसिद्ध मंदिरांचा देखावा साकारलाय. तर अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी ड्रेस कोडही लागू करण्यात आलाय. मंडळी, गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतलं प्रत्येक सार्वजनिक मंडळ हे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतं. गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा बांबूपासून पर्यावरणपूरक देखावा तयार केलाय.